इचलकरंजीतील पोवारमळा काटकर गल्ली सुमारे 53 वर्ष महापालिकेच्या मालकीच्या 5.5 गुंठे जागेवर अतिक्रमण होतं। न्यायालयाच्या आदेशाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात महापालिकेने त्या जागेवरील 3 इमारती आणि शेड हटवलं। मंगळवारी झालेल्या कारवाईवेळी अतिक्रमणधारक महिलांनी बंदोबस्तासाठी आलेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या हाताचा चावा घेतला, तर झटापटीत अतिक्रमणधारक महिला जखमी झाली। या प्रकारामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, पण विरोधाला न जुमानता महापालिकेने अतिक्रमण काढलंच। 1973 साली झालेल्या नगररचना योजना क्रमांक 1 मध्ये इचलकरंजीतील पोवारमळा काटकर गल्लीत तत्कालीन इचलकरंजी नगरपालिकेच्या मालकीची 5.5 गुंठे जागा होती। मूळ मालक सुभाष पोवार यांच्या नावे असलेल्या त्या जागेवर बाबासो रंगराव मिस्त्री यांच्यासह त्यांच्या भाऊबंधांनी अतिक्रमण केलंय। तत्कालीन नगरपालिकेनं ते अतिक्रमण काढण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती। त्यानंतर सन 2007 मध्ये नगरपालिकेच्या बाजूने निकाल लागला होता, पण मिस्त्री यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेऊन अतिक्रमण काढण्यास स्थगिती मिळवली होती। त्यानंतर मिस्त्री यांनी अतिक्रमण काढण्याबाबत इचलकरंजी नगरपालिकेकडे प्रतिज्ञापत्र दिलं होतं, तरीही अतिक्रमण कायम होतं। अशा परिस्थितीत सोमवारी न्यायालयाच्या आदेशानुसार इचलकरंजी महापालिकेच्या पथकानं पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू केली। त्यावेळी अतिक्रमणधारक महिलांनी तीव्र विरोध दर्शवून महापालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला। एका महिला कर्मचाऱ्याच्या हाताचा चावाही घेतला, पण महापालिकेनं आक्रमक भूमिका घेऊन अतिक्रमण करून उभारलेल्या सुतारकामाच्या शेडसह 3 वेगवेगळ्या इमारती जमीनदोस्त केल्या। यावेळी अतिक्रमण निर्मूलन पथकासह शिवाजीनगरचे पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा दल, अग्निशमन दलाचे जवान आणि रुग्णवाहिकाही तैनात ठेवली होती।